महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत संवेदनशील अशा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात तुफान घमासान झालंय. ठाकरेंच्या वकिलांचा आज युक्तिवाद म्हणजे गेम पलटणारा युक्तिवाद मानला जातोय. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणीचा अंक पार पडलाय. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर सुरू असलेल्या या सुनावणी दरम्यान आज ज्येष्ठ वकिलांनी जोरदार कायदेशीर खेळी केल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत आज ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद करत असताना न्यायालयाने उपस्थित केलेले अत्यंत टोकदार प्रश्न आणि त्यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी दिलेली उत्तरं यामुळे आज न्यायालयात प्रचंड राजकीय आणि कायदेशीर नाट्य निर्माण झालं होतं. आजच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला तर असं स्पष्ट होतंय की हे प्रकरण आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नसून देशातील पक्षांतर बंदी कायद्याच्या भविष्याची दिशा ठरणार आहे हे नक्की. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आज सुनावणीची सुरुवात होताच ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आधीच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा हवाला देत कामत यांनी न्यायालयाला सांगितलं की अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे कायद्याच्या कसोटीवर न टिकणारा आणि कायदेशीरदृष्ट्या विकृत स्वरूपाचा आहे. विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीचा आत्माच मारून टाकलाय असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. देवदत्त कामत हे जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरील त्रुटींवर बोट ठेवत होते, नेमका त्याच वेळी न्यायमूर्तींनी त्यांना एक अतिशय थेट आणि तितकाच मोठा प्रश्न विचारला. न्यायालयानं विचारलं की जर विधानसभा अध्यक्षांची भूमिका आम्ही बाजूला ठेवली तर काय सर्वोच्च न्यायालय स्वतः आजच्या घडीला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना अपात्र घोषित करू शकते का? आम्ही विधानसभा अध्यक्षांचा अधिकार स्वतःच्या हातात घेऊन थेट अपात्रतेचा निर्णय आज देऊ शकतो का? या प्रश्नानं न्यायालयात काही काळ शांतता पसरली. कारण हा प्रश्न या प्रकरणाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारा होता. न्यायालयाच्या या थेट आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर देताना देवदत्त कामत यांनी अत्यंत कौशल्यानं जुन्या प्रकरणाचे दाखले दिले. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की जेव्हा खालच्या प्राधिकरणानं किंवा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा उघडपणे पूर्वग्रह दूषित की बेकायदेशीर आणि राज्यघटनेच्या तरतुदींना हरताळ फासणारा असतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला त्यामध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार असतो. कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या काही निकालांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणा केल्यामुळे किंवा चुकीचा निर्णय दिल्यामुळे न्यायालयानं स्वतः आमदारांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं मूळ पक्षाच्या विरोधात जाऊन कृत्य केलं आहे ते पाहता त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार उरलेला नाही. त्यामुळे न्यायालयानेच आता या प्रकरणावर अंतिम निर्णय घेऊन त्यांना अपात्र ठरवावं अशी आग्रही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर करत अत्यंत आक्रमक आणि घटनात्मक मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद न्यायालयासमोर मांडलाय. सिब्बल यांनी संविधानातील 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ हेतू न्यायालयात समजावून सांगितला. ते म्हणाले की जर देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पक्षांतराला कोणत्याही प्रकारे थारा मिळता कामा नये. राजकीय स्वार्थासाठी किंवा सत्तेच्या मोहासाठी पक्षांतर करणं हे केवळ राजकीय अनैतिकता नाही, तर ते एका प्रकारे कायदेशीर आणि घटनात्मक पाप आहे. जर आज न्यायालयानं या प्रकरणाच्या बंडाला किंवा पक्षांतराला कायदेशीर मान्यता दिली तर भविष्यात देशातील कोणत्याही राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार स्थिर राहू शकणार नाही. पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर कोणीही आमदार फोडून स्वतःचा नवा पक्ष असल्याचा दावा करेल आणि लोकशाहीचा पोरखेळ होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पुढे नेताना विधानसभा अध्यक्षांच्या त्या निष्कर्षावर कडाडून टीका केली, ज्यामध्ये अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर शिंदे गटालाच मूळ शिवसेना मांडलं होतं. सिब्बल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. संसदेत किंवा विधानसभेत पक्षाचे किती आमदार किंवा खासदार आहेत यावरून त्या पक्षाची मालकी ठरत नाही. राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. त्याची स्वतःची एक नियमावली असते, त्याचे लाखो कार्यकर्ते असतात आणि त्या पक्षाची एक संघटनात्मक रचना असते. आमदार आणि खासदार हे केवळ त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतात, ते पक्षाचे मालक असू शकत नाहीत. जर विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर पक्षावर ताबा मिळवता येत असेल तर मग राजकीय पक्षाच्या संघटनेला काहीच अर्थ जुळणार नाही. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या आदेशाचा अनादर केला असल्यामुळे ते आणि त्यांचे सहकारी तातडीनं अपात्र ठरण्यास पात्र आहेत असा दावा त्यांनी केला. आजच्या सुनावणीचा सर्वात मोठा आणि धक्कादायक क्षण तेव्हा आला जेव्हा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा समारोप करताना न्यायालयासमोर एक अत्यंत मोठी आणि नवी मागणी ठेवली. सिब्बल यांनी थेट शिवसेना पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर बोट ठेवलं. ते म्हणाले की शिवसेना हा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हा मूळचा उद्धव ठाकरेंचाच आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं केवळ सत्तेचा वापर करून आणि बेकायदेशीर मार्गाने निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव पदरात पाडून घेतलंय. या चिन्हाचा वापर करून त्यांनी राजकीय आणि निवडणूक फायदा उठवलाय, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सिब्बल यांनी न्यायालयाला अतिशय आग्रही विनंती केली की जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे गटाला या चिन्हाचा वापर करण्यापासून रोखलं पाहिजे. जर हे चिन्ह आम्हाला म्हणजेच मूळ ठाकरे गटाला परत मिळत नसेल तर ते चिन्ह तातडीनं गोठवलं गेलं पाहिजे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ही मागणी थेट सर्वोच्च न्यायालयात केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. जर न्यायालयाने ही मागणी मान्य केली तर आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या क्रमावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा हे प्रकरण आधी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं होतं तेव्हा अध्यक्षांनी सर्वप्रथम आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जांवर निर्णय घेणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक होतं. कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे ठरवल्यानंतरच पक्षाची मालकी कोणाकडे आहे यावर विचार व्हायला हवा होता. परंतु विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रक्रियेचा क्रमच उलटा केला. त्यांनी अपात्रतेचा निर्णय बाजूला ठेवून आधी शिंदे गटालाच मूळ राजकीय पक्ष घोषित करून टाकलं. ही प्रक्रियाच मुळात बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग करणारी आहे. अध्यक्षांनी केवळ शिंदे गटाला वाचवण्यासाठी आणि त्यांना राजकीय फायदा पोहोचवण्यासाठी हा निर्णय पूर्वग्रह दूषित मनाने दिला आहे असा थेट आरोप सिब्बल यांनी केला. आज या सुनावणीत केवळ ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कसा चुकीचा आहे, शिंदे गटाने पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन कसं केलंय आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवणं का गरजेचं आहे यावर आपले सर्व कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडून पूर्ण केले. त्यामुळे आजच्या सुनावणीच्या शेवटी ठाकरे गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय. न्यायालयानं ठाकरे गटाचे सर्व मुद्दे अत्यंत काळजीपूर्वक ऐकून आणि अनेक महत्त्वाच्या नोंदीही करून घेतल्यात. मात्र आजच्या सुनावणीत न्यायालयानं कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही किंवा एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवण्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. न्यायालयाने या प्रकरणाची गुंतागुंत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढची सुनावणीची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या सुनावणीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहेत. ठाकरे गटानं आज लावलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांना शिंदे गटाचे वकील उद्या कसे उत्तर देतात याकडे आता सर्वांचेच डोळे लागलेत. विशेषतः न्यायालयाने विचारलेला प्रश्न की आम्ही थेट अपात्र करू शकतो का आणि सिब्बल यांनी केलेली धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी या दोन मुख्य मुद्द्यांवर शिंदे गटाचा बचाव काय असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. उद्या शिंदे गट आपला युक्तिवाद मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे समर्थन कशा प्रकारे करतो आणि निवडणूक आयोगाने त्यांना दिलेलं चिन्ह कसं योग्य आहे हे पटवून देण्यासाठी कोणते कायदेशीर दाखले देतो यावर या प्रकरणाचा पुढचा निकाल अवलंबून असेल. एकूणच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा हा कायदेशीर लढा आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचलाय आणि सर्वोच्च न्यायालयाचा आगामी निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.